नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की शारदाने नंदिनीला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते की मला ना कळतच नाहीये नक्की काय होणार आहे जे तुम्हा दोघांच्या निगडीत आहे। तर इकडे नंदिनी पण खूप घाबरलेली असते, आई असं बोलत असते म्हणून। तर दुसरीकडे आपण पाहतो की मानिनी आता काव्याला आणि नंदिनीला काळा धागा बांधत असते। नंदिनी आता काळा धागा बांधून पुढे गेलेली असते, तर काव्याला मानिनी म्हणत असते की काव्या, तुम्हा दोघींना असं वाटत असेल की ही कसली जुन्या पद्धतीची सासूबाई आहे, पण अगं हा धागा, हे जे काही ड्रायव्हर तुमच्यासाठी मी ठेवलेला आहे, हे सगळं फक्त तुमच्या काळजीपोटी आहे, कारण मला भीती वाटत आहे। काव्या आता तिच्या क्लाससाठी बाहेर निघालेली असते, म्हणून आता मानिनी तिला हे सगळं सांगत असते आणि म्हणत असते की क्लासमध्ये पोहोचल्यावरती मला फोन करायचा। तर काव्या हो म्हणून आता तिथून जाते, पण जात असताना तिचा धागा तिथेच खाली पडतो आणि मानिनी सुद्धा आता किचनमध्ये गेलेली असते, त्यामुळे तिला काही आता तो धागा पडलेला दिसत नाही। मग काव्या तिच्या क्लासला निघून जाते व स्वात्या मात्र हे सगळं बघत असते आणि म्हणत असते की मानिनी ऑलरेडी आता काव्याला नजर लागलेली आहे आणि काव्या काही परत आता घरी येत नाहीये। आता काव्या आता छत्री घेऊन चाललेली असते, कारण तिला खूप ऊन लागत असतं बाहेर, म्हणून ती चाललेली असते क्लाससाठी। तर विजय आता तिथेच बाहेर गाडीमध्ये बसलेला असतो आणि तो आज आता काव्याचा ॲक्सिडेंट करणार असतो आणि तो काव्याला धडक देणार असतो, म्हणून आता तो गाडीमध्ये ऑलरेडी बसलेला असतो। तर काव्या आपली पुढे चाललेली असते चालत छत्री घेऊन, आणि मग विजय आता पाठीमागून येतो आणि काव्याला जोरात धडक मारतो। आता विजयने काव्याला धडक मारल्यामुळे काव्याच्या हातातली छत्री उडून डायरेक्ट खाली पडते आणि काव्यासुद्धा आता खाली पडणार आहे आणि काव्याच्या पोटाला त्याचबरोबर डोक्याला जबर आता तिला मार लागणार आहे। आणि मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता तिचं बाळ वाचणार आहे का नाही हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे। पार्थ देखील आता खूप घाबरलेला आहे, पण आता जसं सांगितल्याप्रमाणे तिचं बाळ शक्यतो म्हणजे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तिच्या हातामध्ये बाळ तर दिसणार आहे, पण ते नंदिनीचं असणार आहे का तिचं, हे सुद्धा आपल्याला असं वाटत आहे की नक्की आता काव्याच्या बाळाला काय होणार आहे। तर प्लीज प्रेक्षकांनो